मंडळी, आज आपण असा एक व्हिडिओ शेअर करणार आहोत जो तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल। तर चला मग आज आपण बनवूयात होममेड कोकोनट अँड आल्मंड ऑइल सोप आणि होममेड कोकोनट अँड नीम सोप। तर मंडळी, आपण बाजारातून वगैरे सोप घेतो पण त्यामध्ये थोड्या प्रमाणात केमिकल्स असतात। तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी होममेड सोप बनवू शकता आणि तेही कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये। तर चला मग केमिकल फ्री आज आपण होममेड सोप बनवूयात, थोडाही वेळ वाया न घालवता। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। तर आता आपण सर्वात पहिल्यांदा इकडे सोप बेस ऑनलाइन मागवलेला आहे आणि हा 1 किलोचा सोप बेस आहे। हा तुम्ही ऑनलाइन सहज मागवू शकता। आता आपण यामधला अर्धा किलोचा साबण म्हणजे सोप बनवणार आहोत आणि जो अर्धा केजीचा सोप बेस आहे ना, तो आपण स्टोर करून ठेवू। तर आता हे सोप बेस ना तुम्ही 24 मंथ्स म्हणजे 24 महिने वापरू शकता। तर आता चला आपण याचे थोडे थोडे पीसेस कट करून घेऊयात। हे दिसायला अगदी पनीर सारखे असते पण हे पनीर नव्हे तर सोप बेस आहे। तर आता हे ना कट करायला खूप छान वाटतं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी अगदी पनीर सारखेच याचे पीसेस केलेले आहे। तर आता मंडळी, कसं आहे माहिती आहे का, आपण सोप तरी खूप वापरतो पण काही सोपमध्ये ना काही प्रमाणात किंवा खूप प्रमाणात असे केमिकल असतात, त्यामुळे आपल्या बॉडीसाठी ते हार्मफुल ठरतात। आणि जर समजा तुम्हाला जर घरच्या घरी असे सोप बनवायचे असतील तर आमचा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरेल। तर मंडळी, थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये काय होतं, अंगाला थोडे खाज पडल्यासारखे होते, बॉडीला इचिंग झाल्यासारखं वाटतं। मग त्यामुळे काय होतं की कोणतेच सोप वापरायला आपण थोडंफार मागे पुढे बघतो। त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे होममेड सोप बनवायचं। तर आता इकडे मी घेतलेलं आहे आल्मंड ऑइल 1 चमचा म्हणजेच बदाम तेल, आणि त्यानंतर मी इकडे 2 चमचे इतकं कोकोनट ऑइल घेतले म्हणजेच खोबरेचं तेल। त्यानंतर आपण इकडे 1 चमचा इतकं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही लोळसार जे आहे जे आपण लावतो घरामध्ये ते सुद्धा घेऊ शकता। तर चला आता आपण इकडे विटॅमिन ई ची कॅप्सूल घेतलेली आहे आणि विटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्ही 2 सुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे एकच होती त्यामुळे मी एकच घातले। तर आता हे सर्व साहित्य जे आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यावरती मग स्टीलचं एक पातेलं ठेवायचं आणि जे आपण सोप बेस कट करून घेतले होते ते आपण यामध्ये घालायचं। तर आता अगदी 2-3 मिनिटांमध्येच हे वितळायला सुरुवात होते आणि तुम्ही इकडे बघत आहात वाफेवरतीच आपण याला थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत। तर मंडळी, हा सोपमध्ये ना आपण फ्रेग्रन्स घातलेलं नाही आहे, म्हणजे सुगंध येण्यासाठी काहीच घातलेलं नाही आहे। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुलाब जेल किंवा कोणतं तरी फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंधाचं जे एसेन्स असतं ते सुद्धा घालू शकता। तर आता चला, अशा पद्धतीने आपला सोप बेस तरी वितळलेला आहे छान असा। त्यानंतर आपण यामध्ये सगळे ऑइल घालूया, सगळे तेल घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। आता त्यानंतर तुम्ही इकडे बघितलात मी छोटे छोटे बाउल घेतलेले आहे। हवं असल्यास तुम्ही घरातले कोणतेही डबे घेऊ शकता किंवा छोटे छोटे जे लहान मुलं घेऊन खेळतात ना डबे, ते सुद्धा घेऊ शकता। पण माझ्याकडे हे बाउल्स होते त्यामुळे मी म्हटले की चला बाउलमध्ये घालूयात, शेप एकच येतो छान। तर तुम्ही हवं असल्यास कोणतेही छोटे छोटे डबे सुद्धा घेऊ शकता। तर आता मी इकडे संपूर्ण थोडं थोडं असं सोप घातले आणि त्यानंतर थोडंसं सोप जे आहे ते शिल्लक ठेवले। त्या सोपचा आपण काय करणार आहोत मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी कडीनिमचं जे पानं आहेत ती पानं जी आहेत थोडी रोस्ट करून घेतली, भाजून घेतली। कडीनिमचा पाला थोडा आपण भाजून घेतला की मिक्सरमध्ये त्याला घालायचं आणि रवरवीत असं याला बारीक करायचं। तर तिकडे तुम्ही बघतच आहात। चला तर आता थोडं याला परत मेल्ट करून घेऊया सोप बेसला आणि त्यानंतर मग यामध्ये आपण कडीनिमचा पानांचा काय म्हणू आपण याला, आता कडीनिमच्या पानांचा चुरा किंवा बारीक बारीक रवरवीत पानं, तर ही आपण घातली आणि चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मग माझ्याकडे छोटासा डबा होता, त्या डब्यामध्ये मी अशा प्रकारे सोप जे आहे सगळं घातले आणि त्यानंतर आता काय करायचं, सगळे सोप जे आहेत 1 तासासाठी थंड करायला ठेवायचे आणि हे लगेच घट्ट होतात आणि घट्ट झाले की मग 1 तासानंतर तुम्ही इकडे बघू शकता मी साईडहून थोडं थोडं असं चिरा करून घेत आहे। तर हे सोप बेस घालण्याआधी ना बाउलला थोडं थोडं तेल लावायचं, म्हणजे कसं सहज आपले सोप सुटतात अशा प्रकारे। तर आता इकडे मी
साधारणतः 6 सोप बेस बनवले आणि 2 नीमचे सोप बनवले। तर नीमचं सोपसुद्धा आपण अशा प्रकारे डब्याला चिरा काढू आणि सहज आता हे निघेल। बघत आहात तुम्ही इकडे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले साबण दिसत आहेत आणि शरीरासाठी बॉडीसाठी खूप हेल्दीसुद्धा आहेत। तर आता मी तुम्हाला सोप जे आहे हातावरती थोडंसं घेऊन दाखवते। तर तुम्ही इकडे बघत आहात याला थोडा फेस आलेला आहे। कसं असतं, जितकं सोपला जास्त फेस असतो ना तितकी केमिकल्स असतात आणि सोपला थोडं कमी फेस राहिलं ना की सोप जे आहे प्युअर असतं। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी तुम्हाला सोप जे आहे हातावर घेऊन सुद्धा स्वच्छ हात धुवून सुद्धा दाखवले। तर मंडळी, तुम्हाला जर हा हेल्दी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू मग पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।